जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध। दशक 15वा आत्मदशक। समास 7वा अधोर्धनिरूपण नाम। श्रीराम समर्थ। नाना विकाराचे मूळ ते हे मूळमायाच केवळ, अचंचळीय जे चंचळ सूक्ष्मरूपेय। श्रीसमर्थ म्हणतात की अनेक विकारांचे मूळ मूळमायाच फक्त आहे। निश्चळ अशा परब्रह्माच्या ठिकाणी ती चंचळ पण अतिसूक्ष्मरूपाने असते। मूळामाया जाणीवेची, मुळींच्या मूळ संकल्पाची, ओळखी षडगुण ईश्वराची, येणेंची न्याव्य जाणीव म्हणजे मूळमाया होय। ब्रह्माच्या ठिकाणी जो मूळ संकल्प उठला तीच मूळमाया होय, तिलाच षडगुण ऐश्वर्य संपन्न असे म्हणतात। प्रकृती पुरुष शिवशक्ती, अर्धनारी नटेश्वर म्हणती, परी ते आवघी जगज्योती, मूळ त्यासी। प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर इत्यादी नावांनी तिला ओळखतात, पण ती जगज्योती म्हणजे मूळ जाणीवच होय। संकल्पाचे अजेय चलन, त्यांची वायोचे लक्षण, वायो आणि त्रिगुण आणि पंचभूतेय। संकल्पाचे जे चलन तेच वायूचे लक्षण स्वरूप होय। वायू, त्रिगुण आणि पंचमहाभूते एकच जाणावी। पाहता कोणी एक वेल, त्याच्या मुळ्या असती खोल, पत्र्य पुष्प्य फळ्य केवळ, मुळा चपासी। एखादा वेल पाहिला तर त्याच्या मुळ्या खोल गेलेल्या असतात, त्या मुळ्यांच्या मुळेच वेलाला पाने, फुले, फळे लागतात। याही वेगळे नाना रंग, आकार विकार तरंग, नाना स्वाद अंतरंग, मुळामध्ये इतरही त्या वेलाच्या ठिकाणी जे नाना रंग, आकार, विकार, तरंग, नाना स्वाद इत्यादी दिसून येतात, त्यांचे अंतरंग मुळामध्येच असते। त्यांची मूळ फोडून पाहता काहींच नाही वाटे आता, पुढे वाढता वाढता दिसू लागे, पण तीच मुळी फोडून पाहिल्यास तेथे काहीच दिसून येत नाही, त्यामुळे त्यात काही नाही असेच प्रथम वाटते। पण पुढे जसजशी वेलाची वाढ होते तसे हे सर्व स्पष्ट दिसू लागते। कड्यावरी वेल निघाला, अधोमुख्य बळय चालिला, फांपावून पुढे आला, भूमंडळीय। एखाद्या कड्यावरही कधी कधी वेल निघतो, तो जोमाने खालच्या बाजूकडे वाढू लागतो, तो फोफावून पुढे खूप विस्तार पावतो व जमिनीपर्यंत येऊन पोहोचतो। तैसिय मूळमाया जाण, पंचभूत्य आणि त्रिगुण मूळ्य आहेत हे प्रमाण, प्रत्यय जाणाव्य। मूळमाया ही त्याप्रमाणेच जाणावी, तिच्यातच पंचमहाभूते आणि त्रिगुण प्रथम अत्यंत सूक्ष्मरूपाने असतात, हे अनुभवानेच जाणून घ्यावे। अखंड वेल पुढे वाढला, नाना विकार्य शोभला, विकारांचा विकार झाला, असंभाव्य असा हा वेल पुढे अखंड वाढू लागला, तो नाना विकारांनी शोभू लागला, त्या विकारांतून आणखी असंभाव्य विकार उत्पन्न झाले, नाना फडगरेय फुटलिय, नाना जुंबाड्य वाढली, अनंत अग्रेय चालिल्य, सृष्टीमध्ये त्याला अनेक शाखा फुटल्या, अनेक समुदाय वाढले आणि या सृष्टीमध्ये त्याची अनंत अग्रे पसरत चालली। कित्येक फळे अतिय पडती, सवेंची आणिक निघती, ऐसिय होती आणि जाती, सर्व काळ कित्येक फळे गळून पडली, त्याचबरोबर आणखी नवीनही लागली। याप्रमाणे कित्येक वेल आले आणि गेले, एक वेलची वाळले, पुन्हा तेथेंची फुटले, ऐसे आले आणि गेले, किती एक, काही वेल वाळले, नंतर तेथेच दुसरे फुटले, याप्रमाणे कित्येक वेल आले आणि गेले। पानेय झडती आणि फुटती, पुष्पेय फळेय तेणेंची रीतीय, मध्येय जीव हे जगती, असंभाव्य। वेलाची जुनी पाने गळून पडतात, नवीन फुटतात, त्याचप्रमाणे फुले, फळेही पहिली गळून पडतात आणि नवीन फुटतच असतात। मध्यंतरी असंख्य जीवांची उत्पत्ती होतच असते। अवघा वेलची करपतो, मुळापासून पुन्हा होतो, ऐसा अवघा विचार जो तो प्रत्यक्ष जाणावा। कधी कधी संपूर्ण वेलच करपून जातो, पण परत मुळापासून पुन्हा उगवतो। याप्रमाणे विचार करून व प्रत्यक्ष अनुभवाने सर्व जाणून घ्यावे। मूळ खाणून काढिलेय, प्रत्ययज्ञाने निर्मूळ केलेय, तरी मग वाढण्याची राहिलेय, सकळ कान्हीय वासनामय मूळ खणून काढले, स्वस्वरूपानुभवाने निर्मूलन केले म्हणजे मूळच नष्ट झाले की मग वेलाची वाढच संपूर्ण बंद पडते। मूळीय बीज शेवटीय बीज, मध्येय जळरूप बीज, ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला। सगळ्यांच्या आधी मुळात बीज असते, शेवटीही बीजच राहते, मध्ये जळरूपाने नाना पत्री, पुष्पे, फळे या रूपानेही बीजच विस्तारलेले असते। याप्रकारे त्या बीजाचाच हा सर्व स्वाभाविकपणे सहज विस्तार असतो। मुळामधील ज्या गोष्टी सांगत आहे बीजसृष्टी, जेथील अंश तेथे अकष्टी न होता जातो। मुळात काय आहे हेच बीजापासून झालेली पाने, फळे इत्यादी बीजांमध्ये दिसत नसूनही प्रगट करीत असतात। काहीही कष्ट न पडता जिथला जो अंश असतो तेथे तो व्यवस्थितपणे जातो, जातो येतो पुन्हा जातो, ऐसा प्रत्यावृत्ती करीतो। परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे, याप्रमाणे जीव जातो येतो पुन्हा जातो याप्रमाणे येरझारा करीतच असतो। परंतु जो आत्मज्ञानी असतो तो मात्र जन्ममृत्यू असणारा असा होत नाही। न घडे ऐसे जरी म्हणावे,
तरी कान्हींतरी लागे जाणाव्य, अंतरींच परी ठाव्य, सकळांच कैचेय. आत्मज्ञानाच्या बाबतीत असे घडत नाही असे जरी आपण म्हटले तरी त्यालाही काहीतरी म्हणजे सतत अनुसंधानादी करावेच लागते. हे ज्याचे त्याला अंतर्यामी माहीत असते, पण सर्वांना ते कसे कळणार? तेणेंसींच कार्यभाग करीती, परंतु तयास नेणती, दिसेना ते काय करीती. बापुडे लोक अंतरात्म्याच्या बळावरच सर्व लोक कार्यभाग करीत असतात तरी ते त्याला जाणत नाहीत. पण लोक तरी बिचारे काय करणार? कारण तो तर दिसत नाही. विषयभोग तेणेंची घडे, तेणेंविण कान्हींच न घडे. स्थूळ सांडून सूक्ष्मीय पवाडे, ऐसा पाहिजे. प्राणी अंतरात्म्यामुळेच विषयभोग घेऊ शकतात, त्याच्याशिवाय तर काहीच घडू शकत नाही. म्हणून स्थूल देहास सोडून सूक्ष्माचा विचार केला पाहिजे. जे आपलेंची अंतर, तद्रूपची जगदांतर, शरीरभेदाचे विकार वेगळ आले. जो आपल्या अंतरी आहे तोच जगाच्या अंतरी आहे. दोन्हीकडे अंतरात्मा एकच आहे. शरीरभेदामुळे तो वेगळा दिसतो. आंघोळीची आंघोळीस वेदना, एकीची एकीस कळेना. हात पाय अवयव नाना, येणेंची न्याय. एका बोयचे दुःख त्या बोटालाच फक्त जाणवते, दुसऱ्या बोटाला ते कळत नाही. हातपाय इत्यादी अवयवांचेही तसेच आहे. अवयवाचे अवयव नेणे, मा तो परांचे काय जाणे. परांतर याकारण्य जाणवेना. एका अवयवाचे दुःख दुसऱ्या अवयवालाही कळत नाही, तेथे दुसऱ्या माणसाचे काय जाणवणार? म्हणून लोकांचे अंतःकरणही याप्रकारेच जाणता येत नाही. एकाची उदके सकळ वनस्पती, नाना अग्रेमवेद दिसती. खुडिलिय तितुकींच सुक्ती, येर ते टवटवीत. एकाच पाण्याने सर्व वनस्पतींचे पोषण होते. अंकुर फुटल्यावर वनस्पतीतला भेद कळून येतो. त्यांचा जेवढा भाग खुडावा तेवढाच फक्त सुकतो, न खुडलेला टवटवीत राहतो. येणेंची न्याय भेद झाला, कळेना एकाच्या एकाला. जाणपण्या आत्मयाला भेद नाहीय, या न्यायानेच वस्तूत भेद उत्पन्न झाला. एकाचे दुसऱ्याला कळत नाही, पण जाणीवरूपाने आत्म्यामध्ये अंतरात्म्यामध्ये भेद नाही. आत्मत्वीय भेद दिसे, देहप्रकृतीकरिता भासे, तरी जाणतची असे. बहुतेक आत्म्याच्या ठिकाणी जो भेद दिसतो तो देहाच्या प्रकृतीमुळे दिसतो. प्रत्येकाच्या ठायी दिसणारा वेगळेपणा हा देहस्वभावामुळे होय, हे बहुतेकांना माहीत असते. देखोन एकोन जाणती, शहाणे अंतर परीक्षिती. धूर्त ते अवघेंच समजती, गुप्तरूपेय. बहुतेक लोक पाहून आणि ऐकून जाणतात, पण शहाणे असतात ते अंतरंगाची परीक्षा करून जाणतात. धूर्त लोक सर्वच जाणतात, पण गुप्तरूपाने म्हणजे उघड बोलून दाखवत नाहीत. जो बहुतांचे पाळन करी, तो बहुतांचे अंतर्विवरी. धूर्तपणे ठाऊक्या करी, सकळ कान्हीय. जो अनेकांचे पालन करतो, अनेकांचे अंतरंग तपासून पाहतो, त्याला धूर्तपणामुळे सगळे काही ठाऊक होते. आधी मनोगत पाहतीय, मग विश्वास धरिती. प्राणीमात्र येणे रीतीय वर्तत आहे. लोक दुसऱ्याचे मनोगत आधी जाणून घेतात आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवतात. सर्व प्राणमात्र या पद्धतीने वागत असतात. स्मरणामगे विस्मरण, रोकडी प्रचित प्रमाण. आपले ठेवण्या आपण दुखत आहे. स्मरणानंतर विस्मरण होतच असते, याची रोकडी प्रचिती सर्वांना येत असते. त्यामुळे आपलीच वस्तू आपल्याला आठवत नाही. आपलेंच आपणा स्मरेना, बोलिले त्या आठवेना. उठती अनंत कल्पना, ठाऊक्या कैंच्या. आपलीच वस्तू आपल्याला आठवत नाही. आपण काय बोललो तेही आठवत नाही. त्यामुळे मनात अनंत कल्पना उठत असतात, पण त्या कशा लक्षात राहणार? ऐसे हे चंचळ चक्र, कान्हीय नीट कान्हीय वक्र. झाला रंक अथवा शक्र, तरी स्मरणास्मरणीय. असे हे स्मरण विस्मरणाचे चक्र सारखे सुरू असते. त्यात काही सरळ असते, काही वाकडे असते. रंक असो वा इंद्र असो, कुणालाही स्मरण विस्मरण हे होतच असते. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव. स्मरणविस्मरणीय मानव वर्तती आता. स्मरण म्हणजे देव, तर दानव हे विस्मरणरूप आहेत. मानवात हे दोन्ही प्रकार असतात, म्हणजे कधी स्मरण तर कधी विस्मरण असा प्रकार त्यांच्या जीवनात दिसून येतो. म्हणून चेवी आणि दानवी. संपत्ती द्विधा जाणावी, प्रचित मानसीय आणावी, विवेकेंसहित. म्हणूनच मानवी संपत्ती ही दोन प्रकारची असते, दैवी प्रकृतीची अथवा दानवी स्वरूपाची. विवेकाने आपल्या मनात याची प्रचिती पाहावी. विवेकीय विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा. नेत्र्य नेत्रची पाहावा, दर्पणींचा. विवेकाने सारासार विवेक जाणावा, अंतरात्म्याने आत्मा ओळखावा. आपल्या डोळ्यांनीच आरशातील डोळा पाहावा. स्थूळेय स्थूळ खाजवाव्य, सूक्ष्मेय सूक्ष्म समजाव्य. खुणेनेय खुणेसी बाणाव्य, अंतर्यामीय. स्थूलाने स्थूल खाजवावे, सूक्ष्माने सूक्ष्म जाणून घ्यावे. खुणेनेच अंतर्यामी खूण बाणून घ्यावी. विचार्या जाणाव विचार, अंतर्या जाणावे अंतर, अंतर्या जाणावे परांतर. हौनिया
विचाराने दुसऱ्याच्या मनातील विचार जाणावा. आपल्या अंतरंगावरून लोकांचे अंतरंग जाणावे. दुसऱ्याच्या अंतरंगाशी समस होऊन ते जाणून घ्यावे. स्मरणामाजी विस्मरण ह्यांची भेदाचे लक्षण. एकदेसी परिपूर्ण होत नाही. अंतरात्मा सर्वत्र आहे या स्मरणाचे विस्मरण होऊन मी तू इत्यादी भेद निर्माण होतो. हा भेद एकदेशीसापेक्ष असल्याने तो परिपूर्ण म्हणजे खरा नव्हे. पुढे सिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधार्य, पुढे स्मरे मागे विस्मरे, सकळ कान्ह्य. पुढचे शिकतो पण मागचे विसरतो, पुढे उजेड असतो पण मागे अंधार असतो. माणूस पुढचे स्मरतो आणि मागचे सर्व काही विसरतो अशी त्याची स्थिती असते. तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी विस्मरण. उभयता शरीरीय जाण, वर्तती आता. तुर्यावस्था म्हणजे स्मरण असे जाणावे तर सुषुप्ती अवस्था म्हणजे विस्मरण होय. ह्या दोन्ही अवस्था माणसांच्या देहांत राहतात. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अधोर्धनिरूपणनाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.